सर पंकज पार्थ त्यांच्या हातून त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. जोरदार टाळ्या वाजवायचा पंकज साठी. अप्रतिम फलंदाजी करून आपल्या संघाला सामना जिंकून दिलेला आहे. त्यांना परत त्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार टी शर्ट मिळाला, टी शर्ट घालूनच तुम्ही खेळायचा. टी शर्ट घातला नाही तर तुम्हाला 3 धावांचा पेनल्टी मिळेल, याची नोंद घ्या. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. अजूनही जे संघ खेळून त्यांना जेवून घ्यायचं आहे. चांगल्या प्रतीचं जेवण इथं आपल्याला मिळतं आहे. अप्रतिम जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी लाईव्ह आहेत दिनेश पाटील. थेट आपण पाहत आहेत उमेरमान गावावरून पाहत आहेत. उमेरमान आगरी मास्टर्स संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा या ठिकाणी या स्पर्धेला दिल्या गेल्या. पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार चौकार. तर डीजे मित्र थांबवतोय. तर एक्सर ए संघाचे संघनायक नंदू पाटील आणि मालवणी संघाचे संघनायक रवींद्र पाटील. बाबूभाई, तुम्हाला दिनेश पाटील यांच्याकडून या सामन्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावीनं खातं उघडले मालवणी संघाचं. मानवणीचं देखील गावातून बरेचसे पाठीराखे आलेले सामना बघण्यासाठी. कारण गेल्या शनिवार रविवार जी मॅच झाली त्याच्यामध्ये कांदरपाडा संघाची जी मास्टर टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये मालवणी संघ अंतिम विजयी ठरला होता. तोच संघ आता हा एक्सर संघाबरोबर खेळतोय. कमलाकर होईल तयार. हो, यावेळी पुन्हा लेग साईडला मारलाय. अप्रतिम चांगलं शतरक्षण झालेलं आहे. चांगलं शतरक्षण, नक्कीच धावा इथं वाचवलेत. 1 धाव मिळते. 1 धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 5 धावा होत आहेत. आजच्या दिवसाचा हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे एक्सर ए विरुद्ध मालवणी या 2 संघामध्ये. आता आलेलं आहे ज्या प्रेक्षकांच्या माहितीचे सर्व प्रेक्षक म्हणतात की कुठे मॅच चालू. ह्या मॅचचं मैदानाचं नाव आहे डीजी पाटील मैदान. ओ, यावेळी पुन्हा मोठा फटका बघायचा तिथं. आणि नंदू पाटील ते काय झेल सोडणार नाही आहे. वाघाच्या जबड्यात गेल्यासारखं आहे. अशा प्रकारे पहिली सफलता मिळते कमलाकर भोईर यांना. आणि हरेश्वरी चांगले खेळत होते आणि ते स्वस्तात जरा बाद झालेली. तर पहिला हादरा बसतोय मालवणी संघाला. चांगला जेल टिपलेला आहे नंदकुमार पाटील याने. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना खेळाडू विनंती करतो की टीम मीटिंग जास्त करू नका. कारण आपल्याला हे 5 वाजता मैदान खाली करायचं. 5 नंतर इथं सीझनचे इथं मॅचेस होत आहेत नाईटमध्ये. तेव्हा आपल्याला लवकरात लवकर हे स्पर्धा आटपायची. हो, धर्मेंद्र याच्या फुल टच चेंडू आणि चेंडू जातोय तो शतक डोक्यावर असताना चौकासाठी. आणखी ही पॉवर प्लेची षटक आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच जेवढ्या जास्त जास्त धावा तुम्हाला येतील त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत 2 षटकार चौकार लागलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा होत आहेत. पहिलं षटक मैदान चालू आहे. 1 गडी बाद, धावसंख्या 9. यावेळी कव्हरमध्ये पुन्हा नंदू पाटील. त्यांच्याकडनं नक्कीच पुढची धाव घेण्याचा विचार करावा लागेल. 1 धावेचे समाधान मानावं लागलेलं आहे. या 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 2 आकडे 10 धावा झालेल्या आहेत.
ओ यावेळी क्लिंग बोल्ड लेग साईडला फिरून मारण्याचा प्रयत्न मधुक यांचा आणि कमलाकर भोईर यांनी. मी म्हटलं की प्रत्येक वेळी कमलाकर भोईर 2 ते 3 विकेट एक्सर संघाला मिळवून देतो आणि अशा प्रकारे 2 विकेट त्यांनी मिळवून दिलेले आहेत. खरोखर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. षटक स्ट्राईकवरती धर्मेंद्र आहेत, सलामीला आलेले आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे आणि तब्बल 10 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झाले आहेत. आता विक्रम भोईर चला वेळ वाया घालू नका प्लीज. तुम्हाला मी वारंवार सांगणं आम्हालाही खरं वाटतं. ओ या मोठा फटका, चेंडू जातोय तो बघायचा तिकडे, जवळपास शतरक्षक नाही आणि आणखी एक चौकाराची नोंद होते. अप्रतिम धर्मेंद्र कोळी यांच्या बॅटमधना हा चौकार आला. या चौकाराने संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे वाढते. ती 14 धावा होत आहेत. विक्रम यांना पहिल्याच चेंडूवरती मार पडलेला आहे. पुन्हा रिव्हर्स शॉट इथं बघायचं. तिथं राकेश पाटील आहे, चेंडू अडवतात की काय की चेंडू आणि इथं स्टॉप केलेला आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी वेळाचा विचार नाही. चांगलं नक्कीच 2 धावा अडवले. चांगलं बॅकअप केलेलं आहे तिथं आणि अशा प्रकारे 2 धावा वाचवलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 16 धावा होत आहेत. विक्रम थोडे गोलंदाजीमध्ये कमी पडत आहेत. खरोखरच चांगली सुरुवात धर्मेंद्र आणि संतोष हे मैदानामध्ये खेळतात. मालवणी संघाचे दोघेही चांगले हिटर फलंदाज आहेत. ओ यावेळी बघायचं आता आणि झेल टिपलेला दिनेश यांच्याकडनं. हो चांगला मोठा फलंदाज धर्मेंद्र सारखा फलंदाज बाद होतो इथं. चांगला झेल टिपला. त्याच जागेवर नंदकुमार पाटील याने देखील झेल टिपला होता. तिथं दिनेश यांनी झेल टिपलेला आहे. आणखी एक हादरा बसतो मालवणी संघाला. नवीन फलंदाज मिलन मैदानामध्ये गेले. भाऊदेव कांदरपाड्याच्या स्पर्धेमध्ये मिलन याने शतरक्षण म्हणून एक चांगला बहुमान मिळवला होता आणि शतरक्षण म्हणून त्याला पारितोषिक देण्यात आलं होतं. तो मिलन आता मैदानामध्ये गेलेला खेळण्यासाठी. पुन्हा लेग साईडला फिरून मारलाय. जवळपास शतरक्षणे 1 धाव पूर्ण केलेले. तिथं जय पाटील आहेत. जय पाटील चांगले शतरक्षण आहेत. तितकेच चांगले फेकी आलेले परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे दोघांमध्ये. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती
धावसंख्या 18. पुन्हा रिवर्स मारण्याचा प्रयत्न, जवळपास शतक बघायचं आहे. विजय ठाकूर यांच्याकडे शतक झाले. एकच धाव मिळते. एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरते ती 19 धावा. 3 गडी बाद. दुसरं षटक मैदान. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. 2 चेंडू बाकी आहेत विक्रम भोईर यांचे. शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा बघायचा. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकेच चांगले फेके आलेले. एका धावेचे समाधान, चांगलं क्षेत्ररक्षण येतं. आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेले 20. पहिले षटक हाताळलं तेव्हा धावसंख्या कमलाकर भोईर यांनी 10 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्याच्यानंतर विक्रम भोईर यांनी षटक हाताळलं, त्याने देखील 10 धावा देऊन 1 गडी बाद केला. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली ते 20 धावा झालेल्या आहेत. आता बघायचं तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येतोय तो इथं. हे बघा प्लीज कम्युनिटी करणार निर्णयाला वेळ वाया घालू का तुम्हाला विनंती करतोय, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला सांगणं आम्हाला खराब वाटतं. पण लक्षात ठेवा आपल्याला 5 वाजता स्टेडियम खाली करायचं, तेव्हा जास्तीत जास्त वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण टीम मीटिंग तुम्ही अगोदरच ठरवा की कोणाला द्यायचं काही षटक ते, ह्याचं तुम्ही अगोदर डिसिजन घ्या. आता फलंदाजी करताना देखील पुन्हा रिव्हर्स शॉट मारलाय. नक्कीच इथं बघायचं, तिथं प्रज्वल आहेत, विजय ठाकूर. दुसरी धाव घेण्याचा यश नो या ठिकाणी नक्कीच धोका झाला असता, परंतु एका धावेचं समाधान मानलेलं आहे. मालवणी संघाच्याही संघनायकाला विनंती करतोय की पुढचा खेळाडू कोण असेल त्याला देखील तयारीत ठेवा, कारण विकेट पडल्यानंतर लगेच तुम्ही मैदानात जायचं आहे. कारण आम्हाला सहकार्य करा तुम्ही. यावेळी चांगला चेंडू नक्कीच फिरून मारण्याचा प्रयत्न. संतोष यांचा चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला नाही आहे. आणि अशा प्रकारे रमाकांत उर्फ तात्या एक चांगले गोलंदाज आहेत एक्सरियस संघाचे. यावेळी नक्कीच लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेले. संतोष यांना जखडून ठेवल्यावर जागेवरती, त्यांच्या काय बॅटला चेंडू लागत नाहीये. 2 चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. जय पाटील यांचे बंधू आहेत ते, आणि खरोखर चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं बघायला आहे. जय देखील एक चांगले गोलंदाज आहेत एक्सरियस संघाचे. यावेळी पुन्हा लेग साईडला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न बघायचा इथं. इथं धोका होऊ शकतो बघायचा आहे. आणि इथं काय ते पण, आणि धोका इथं रनआउटच्या रूपानं बाद होत आहे. संतोष अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी इथं यष्टीरक्षक किशोर पाटील यांनी चांगली पुढची कामगिरी पार पाडलेली आहे. अशावरती आणखी एक गडी बाद होतोय. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी विनोद कोहली नंबर 2 ते 3 नंबरवरती खेळायला येतात. थोडे मागे राहिले आहेत. एक अप्रतिम दहीसरला अप्रतिम फलंदाजी केली होती आणि त्यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांना पारितोषिक देण्यात आलं होतं. तेच विनोद कोहली आता मैदानामध्ये गेलेले आहेत.
एकसरबी संघातर्फे खरोखर एक चांगलं आयोजन आणि चांगलं मैदान. हे मैदान आम्हाला पाटील कुटुंबीय, कमलाकर पाटील, प्रमोद पाटील असं कुटुंबियातर्फे आम्हाला हे मैदान उपलब्ध झालेलं आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजच या स्टेडियमचं नाव आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांच्या नावानं दामोदर गणपत पाटील म्हणजे डी जे पाटील स्टेडियम म्हणून हे डिक्लेअर झालेलं आहे इथं. दामोदर गणपत पाटील. ओ यावे पुन्हा विनोद यांचा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बघायचा आहे तिथं. बॅटला लागलेला आहे चेंडू. सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडे आम्हाला इशारा आलेला आहे. एक धाव मिळते. एक धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा होत आहेत. ओ यावे पुन्हा सुरेख शॉट मारा. बाई ते शतरक्षक आहेत. नाही आहे. चांगली फेकी आणि पुढची कामगिरी किशोर पाटील यांच्याकडे. चांगला कव्हर झालेला चेंडू. एका धावेचं समाधान मानावं लागलेलं आहे. अशा प्रकारे एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 24 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 3 षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली आहे ती 24 झालेली आणि 4 गडी बाद झाले आहेत. पहिलं षटक हाताळलं कमलाकर भोईर याने. त्याने 10 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्याच्यानंतर विक्रम भोईर याने षटक हाताळलं. त्याने देखील 10 धावा दिल्या. आणि रमाकांत याने अप्रतिम जबरदस्त षटक हाताळलेलं. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. चांगलं कमबॅक केलेलं आहे एक्सर ए संघाने रमाकांत पाटील याने उर्फ तात्या. आता त्यांचेच बंधू जय पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी जय पाटील आलेले आहेत मैदानामध्ये. प्लीज मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय की वेळ वाया घालू नका. टीम मीटिंग तुम्ही करू नका जास्त. लवकर जरा इथं प्रेक्षकही म्हणतात की किती टाइमपास होतो. कारण आपल्या संध्याकाळी 5 वाजता स्टेडियम खाली करायचं आहे. तेव्हा याची नोंद घ्या. जय पाटील गोलंदाजी करण्यासाठी रमाकांत पाटील यांचे बंधू जय पाटील आलेले आहेत. पहिला चेंडू वाईट. स्कोर झालेला आहे तो 25 धावा. 4थं षटक मैदान जो पहिलं षटक पहिला चेंडू जय पाटील यांचा थोडा वाईट पडलेला आहे आणि तो पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. एक यावेळी नक्कीच चांगला चेंडू टाकला इथं. हा प्रतिम चांगला फेकी होता परंतु ती कव्हर करता आलेला आहे जय पाटील यांना. नाही तर नक्कीच एक मोठा लेग बायचा इशारा. एक मोठा गडी बाद झाला असा मिलन सारखा. मिलन मालवणचे ह्याचीच आम्ही दहिसरला चांगली फलंदाजी पाहिली होती पण आज ते गडबडले आहेत जरा. आता समोर स्ट्राईक येतात विनोद कोळी. नाही नाही ना बघायचं धोका होऊ शकतो. नंदू पाटील खरोखर डोक्याचा वापर करतो. इथं किशोर यांच्या हातात चेंडू निसटलेला आहे. चेंडू हातात राहिला असता हा इथं धोका होऊ शकतो. चांगला डोक्याचा वापर केला होता नंदकुमार पाटील याने. कारण मोठा गडी बाद झाला असायचा विनोद सारखा. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 28 धावा होता. 4 गडी बाद. 4थं षटक मैदानात चालू आहे. आणि आता जोरदार अपील पंचाकडे. अशा प्रकारे LBWच्या रूपाने विनोद पाटील बरोबर मध्ये स्टंपच्या त्यांचा पाय आला आणि अशा प्रकारे पंच सुरेंद्र म्हात्रे यांनी तो उचलून धरलेला आणि आणखी एक हादरा बसतोय तो मालवणी संघाला.
संघाकडनं टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो एसटी रक्षक किशोर पाटील यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी मालवणीच्या प्रत्येक खेळाडूला त्याने जकडून ठेवलेलं आहे तिथं. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हो अप्रतिम सेम चेंडू ॲक्शन रिप्ले. ज्ञानेश्वर जागेवर उभे राहून हवेमध्ये बॅट फिरवतात. बॅट काय त्याच्या चेंडूच्या संपर्कात येत नाही आहे. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडू 3 चेंडू लागोपाठ निर्धाव. ओ यावे मोठा फटका मारलाय बघा. चेंडू जातो तो सीमारेषा बाहेर. ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये पहिल्या षटकाराची नोंद झालाय मालवणी संघाकडनं. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. ती 34 धावा झालेले. धन्यवाद डीजे. पहिले षटक कमलाकर भोईर याने हाताळल्याने 10 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्याच्यानंतर विक्रम यांनी 10 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्याच्यानंतर रमाकांत याने अप्रतिम षटक हाताळलं. फक्त 4 धावा दिल्या. एकही गडी नाही आहे बाद. आणि त्याच्यानंतर जय पाटील यांनी आता षटक हाताळलं. त्याच्यामध्ये 10 धावा देऊन 1 गडी बाद केला. शेवटचं षटक टाकण्यासाठी आले ते राकेश पाटील. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं राकेश पाटील. हैराम पाटील यांचे चिरंजीव राकेश पाटील. हैराम पाटील माझे खेळू. त्यांचा कालच वाढदिवस झालेला आहे इथं. आता समोर स्ट्राईकवर आहे ते ज्ञानेश्वर मिलन. ओ यावे विडान मी मगाशी पाहिलं की मिलन यांच्या बॅटमध्ये हो चौकार अप्रतिम मोठा फटका आलेला आहे. मगासपासून मिलन थोडे धडपडत होते पण आता त्यांना सूर मिळालेला आहे. चांगला पहिल्या चेंडू ते चौकार पडतोय राकेश यांच्या. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झालेली ती 38 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानात चालू आहे. पहिल्या चेंडूमध्ये राकेश यांना चौकाराचा मार बसलेला आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायचा आहे 5 चेंडूमध्ये मिलन आणि ज्ञानेश्वर हे दोघेही चांगले हिट फलंदाज आहेत. ते जर शेवटपर्यंत राहिले तर नक्कीच धावसंख्या पुढे जाऊ शकते. चला सुरुवात करा पंचाने. ओ यावे पुन्हा चांगली फलंदाजी मिलन यांच्याकडनं अपेक्षित मालवणी संघाला. पण मध्येच त्यांना काहीतरी झटका येतो आणि ते रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न पाहिलं की जवळपास खेळू नाही आहे. आणि अशा प्रकारे राकेश यांचा दुसरा चेंडू निर्धाव गेला. एकही धाव नाही आहे. परत तयार राकेश. एक चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे एक्सर ए संघासाठी. हो यावे पुन्हा आणखी एक चेंडू जातो निर्धाव. नक्कीच कमबॅक केलेलं आहे राकेश याने. एक षटकार पडल्यानंतर 2 चेंडू नक्कीच डोक्याचा वापर करून टाकलेला आहे राकेश याने. हो यावे मोठा फटका आलेला आहे आणि चेंडू येतो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे त्या इनिंगमधले राकेश पाटील यांचे. आणि आता अप्रतिम असा चौकार आलेला आहे मिलिंद यांच्या बॅटमधनं. आणि धावसंख्या झाल्या 42. 5 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
आणि षटकार या ठिकाणी विकेटच्या यष्टीरक्षक मागे मारलेला फिरून मारलाय मिलिंद्याने. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली 48 धावा झालेल्या आहेत. बघायचं आहे 50 पूर्ण करते का काय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मिलिंद मगासपासून धडपडत होता पण आता त्याच्या बॅटमधनं धावा येऊ लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे मिलिंद तुमच्या माहितीसाठी. हो यावेळी आणि चेंडू सुद्धा बहुतेक तोही जाईल बहुतेक. बघायचा चौकार. इथं बॅटला न लागता इथं चौकार आलेला आहे. मिलिंद यांच्या अप्रतिम फलंदाजी. मिलिंद यांच्या 4 धावेनं संघाची धावसंख्या झालेली ती 52 धावा झाल्यात आणि 53 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी. मी म्हटलं की या मैदानामध्ये 50च्या पुढे धावसंख्या असते तर एक टार्गेट होऊ शकतं कारण सकाळपासून आपण पाहिला 50-55 धावा इथं कुठल्या जात आहेत. ओपन मैदान आहे कुठे गेला तरी चौकार तुम्हाला षटकार मिळतो. हे बघा गावदेवी एक्सर बी संघातर्फे आयोजन करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचं मास्टर टुर्नामेंट. जेवणाची व्यवस्था अजूनही चालू आहेत. कोणी जेवायचे बाकी असेल त्याने जेवण. हे 2 संघ अजूनही जेवायचे बाकी आहेत. बाकी कोणी त्यांचे पाठीरेखे असतील त्याने जेवून घ्यायचं आहे. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. उत्तम चांगल्या प्रतीचं जेवण इथं दिलं जातं आहे. तसेच आमच्या व्यासपीठावर देखील एक सर्व मान्यवर मंडळी बसते त्यांचं पुन्हा आम्ही एकदा हार्दिक स्वागत करतोय. आता आपण घेऊया थोडा डीजेचा ब्रेक. कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्या गोली ग चल जाऊ बाजारी. कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्या गोली ग चल जाऊ बाजारी. थँक्यू धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं सर्व पाहुण्यांचं सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला घाई करा शतरक्षण लावून घ्यायचं आहे. मालवणी संघाला मी विनंती करतोय की आपण लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आम्ही वळतोय या टॉस बॉक्सच्या दिशेनं. तर मी विनंती करतोय ओवळा संघ ओवला परिसर चंद्रशेखर ओवलेकर आणि दैसर संघाचे संघनायक मिलिंद भगत दोघांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉस या ठिकाणी जायचं आहे. आणि दोघांच्या माहितीसाठी पुढील सामना हा 4-4 षटकांचा राहील. पुढील सामना हा 4-4 षटकांचा राहील. ही पूर्व सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत कारण 5 वाजता हे मैदान आम्हाला रिकामी करायचं आहे आणि त्या कारणास्तव आम्ही मात्र षटकांमध्ये या ठिकाणी कपात करतोय. तर याची नोंद घ्यावी. टॉस का बॉस या ठिकाणी विनंती करतोय दैसर संघाचे संघनायक मिलिंद भगत आणि ओवळा परिसर संघाचे संघनायक चंद्रशेखर ओवलेकर यांनी लगेचच टॉस का बॉस च्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी आपण मायक्रोफोनवर पाहणार आहात बोरिवली गावाचा बुलंद आवाज रूपचंद ठाकूर यांना. सामना सुरू करा विनंती करतोय मित्रांनो. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण खेळत आहोत. एका साईडला एक्सरे हॅलो हॅलो एका साईडला मालवणी
हॅलो हॅलो. मी सुरुवातीला खास करून उल्लेख केला होता मालवणी या संघाचा, कारण या वर्षामधील टॉपचा संघ आहे, नो डाऊट. मी टॉपचा संघ का म्हणतोय हॅलो. तर हॅलो हॅलो हॅलो. या दोन्ही संघाला विनंती करतोय, आता दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरू होतोय, तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपले सचिव भगवान पाटील हे इथं आलेले, त्यांच्यातून नाणेचा कौल केला. दैसा संघाचे संघ नायक आणि ओवळा संघाचे चंद्रशेखर ओळेकर यांना विनंती करतो, आपण तो या टॉसच्या बॉक्स या मंडपामध्ये यायचं आहे. आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवान दादा पाटील आणि मिलिंद भगत जरा लवकर या कुठे असाल तर. दैसा संघ मिलिंद भगत नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे लवकर. गोडदेवचे महेंद्र पाटील कुस्टेल त्यांनी येऊन सचिव आपले भगवान पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपल्या आगली कोरी समाज मंडळाचे सचिव भगवान पाटील यांना मी विचारतो की हे एक्सर गावदेवी ब संघातर्फे हे आयोजन केलेलं आहे, या आयोजनाबद्दल आणि या मैदानाबद्दल आपलं काय, या मैदानाचं नाव आहे DG पाटील मैदान म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. ते कमलाकर पाटील आणि पाटील कुटुंबियातर्फे आम्हाला हे मैदान मिळालं आहे. तुम्हाला काय वाटतं या मैदानाबद्दल? पाटील, प्रथमतः तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. कारण पहिला जे मैदान मीच बघितलेलं आहे, तुम्ही नंतर आलेले आहात उत्तम म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबियाकडून, आणि तसंच जे मैदानाचे मालक आहेत त्यांच्याकडून सोबत हे मी मैदान पहिल्यांदा बघितलेलं आहे आणि पास केलेलं आहे. अतिशय सुंदर मैदान आहे आणि मला ते आवडलं होतं. त्यामुळे मी एक्सर बी संघाला विनंती केली होती की याच मैदानावरती ही स्पर्धा व्हायला पाहिजे, आणि तसं आज घडतंय. पहिला दिवस आहे आजच्या स्पर्धेचा. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद भगवान पाटील. आता आम्ही नाणेफेकीचा कौल करून घेतो. दोन्ही संघाचे संघनायक मिलिंद भगत आणि चंद्रशेखर ओवळेकर हे आलेले आहेत, त्यांच्या हातून मी नाणेफेकीचा कौल इथं करतो. दुसऱ्या फेरीचा सामना हा 4 षटकांचा सामना होईल, याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना भगवान पाटील यांच्या हातून. धन्यवाद. चला नाणेफेकीचा कौल करतोय. आगरी आणि कोळी हे बोलायचंय तुम्ही. ओला परिषद संघाने संघनायक चंद्रशेखर ओवले यांना विचारतो की आपण इथं आलात खेळायला, आम्हाला आनंद आहे, आणि ह्या एक्सर बी संघाच्या आयोजनाबद्दल आणि मैदानाबद्दल आपण काय, तुला काय वाटतं? नाही, मी तर सांगतो का 1 नंबर मैदान आहे. आपल्या कोली संघटनेच्या याच्यात 1 नंबर मैदान आहे, आणि 2 नंबर मैदान आपलं नारंगीचं आहे, आणि आयोजन. धन्यवाद. तसंच मी म्हणतो, आता तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकले, आता काय तुम्ही निर्णय घेणार, शतरक्षण घेणार? आता किती धावेपर्यंत तुम्ही यांना थांबवू शकाल? 40 धावाच्या आत खेळत. चंद्रशेखर ओवळेकर म्हणतात की आम्ही 40च्या आतमध्ये यांना थांबू, काय करत आहे. मिलिंद, तुम्हाला काय वाटतं या आयोजनाबद्दल आणि मैदानाबद्दल? खूप छान मैदान आहे, आणि एक अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की ते आपल्या समाजाच्या व्यक्तीचं मैदान आहे. ते एक खूप मोठी आपल्या समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्की धन्यवाद. आपल्या आगरी समाजामधल्या एका माणसाचे मैदान आहे, मोठ्या आनंदाची गोष्ट आहे असे म्हणतात मिलिंदमध्ये. आता मिलिंदमध्ये तुम्ही 5 षटकामध्ये किती धावा, 4 षटकामध्ये किती धावा कुठणार? 4 षटकामध्ये आम्ही कमीत कमी 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. मैदानच असं आहे, ओपन मैदान, इथं 50 ते 60 धावा व्हायलाच पाहिजे, कारण कुठेही गेलं तर तुम्हाला इथं चौकार षटकार मिळतो. अशा प्रकारे मिलिंदमध्ये मिळतं की 50 पर्यंत आम्ही पुढे जाऊ. धन्यवाद. अभिनंदन दोघांना, हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद रूपचंद ठाकूर. कॉम्बॉक्स मध्ये मी भरत राऊत पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. टार्गेट खूप मोठा आहे, कारण टार्गेटला खऱ्या अर्थानं वलन आलं. ते शेवटच्या 6 चेंडूमध्ये राकेश पाटील यांचं षटक जे राकेशनं हाताळलं गेलं. तब्बल जर विचार केला आपण राकेश पाटील यांच्या 6 चेंडूंचा, तर 18 धावा राकेश पाटील यांना ज्या खर्च केल्या, त्या 18 धावेनं खऱ्या अर्थानं मालवणी संघाच्या गोलंदाजांना ती ताकद मिळाली. ताकद कसली मिळाली मित्रांनो, तर लढण्याची ताकद त्या शेवटच्या 6 चेंडूच्या 18 धावेनं दिली. आणि त्या नक्कीच मालवणी संघाला चांगल्या प्रकारे बांधून ठेवलं होतं एक्सर ए या संघाने. मात्र कमी लेखता कामा नाहीये. एक्सर ए संघ ज्याप्रमाणे आपण धावफलक जो पाहिला मित्रांनो, 53 धावा
सकाळपासून आपण पाहिलं तर 50 धावा या चेस झाल्या नाही आहेत. 52 धावेचं आव्हान, 54 धावेचं आव्हान, 59 धावेचं आव्हान आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे सकाळपासून. मात्र त्या धावा चेस झाल्या नाही आहेत. काय आता या दुपारच्या सत्रामध्ये एक्सर ए संघ या 53 धावा चेस करेल का, महत्वाचं ठरेल. मात्र सर्वात महत्वाची खेळी ठरेल ती किशोर पाटील यांची, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. मिलिंद कोहली यावेळेचा लॉफ करण्याचा प्रयत्न कमलाकर यांच्या बॅटमधून ऑन साईडला, मात्र संतोष कोहली यांच्याकडून हा झेल मात्र या ठिकाणी सुटला जातोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत का, मात्र नाहीये. रनआउटच्या स्वरूपात कमलाकर मात्र इथे बाद होतोय. झेल कमलाकरचा जरी सुटला गेला तरी मात्र दुहेरी धाव काढताना मात्र कमलाकर या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला गडी बाद, धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते एक्सर ए संघाची 7 धावा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. शान आई तुझं देऊला थँक्यू, धन्यवाद. डीजे नवीन फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये जाताना जुन्या आठवणींना उजाळा येतोय मित्रांनो. कारण माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर वन ऑफ द ग्रेट प्लेअर ज्यांना मालवणी संघाचं ओपन केलं, ओपनिंग करताना अनेक षटकार अनेक चौकार ज्याच्या बॅटमधून पाहिले ते राया भाऊ आज माझ्या बाजूला बसलेले आहेत. मात्र नक्कीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ क्रिकेटपटू देखील मी त्यांना म्हणू शकेल, कारण त्यांची फलंदाजी मी अनेक वर्षापासून पाहिलेली आहे. ओवळ्याच्या मैदानावर मित्रांनो अप्रतिम डान्स देखील त्यांचा मी पाहिला होता, तो देखील विसरता कामा नाहीये. मात्र मालवणी म्हटलं तर एक सुंदर आयोजन, मालवणी म्हटलं तर निसर्गरम्य वातावरण, आणि मालवणी म्हटलं तर शिवसेनेची मी तर म्हणेल दिमागदार सुरू असलेली मास्टर्स कपची स्पर्धा या चहू बाजूने मालवणी संघाला पाहिलं जातं. आणि मालवणी म्हटलं तर हनुमान जयंती हे देखील विसरता कामा नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला जातोय. स्ट्राईक एंडला आपण कैलासला पाहतोय. पहिलाच चेंडू मात्र आव्हानाच्या स्वरूपात हाताळला जातोय. गोलंदाज आपण मिलिंदला पाहतोय. मित्रांनो कैलास विषय म्हणायचं गेलं तर आई भाऊदेवी कांदरपडा मास्टर स्पर्धा जी मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये झाली होती, रविवारच्या दिवसामध्ये अफलातून फलंदाजी, अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. तर या खेळाडूनं मित्रांनो त्या स्पर्धेमध्ये पहिला मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावण्याचा मानपद घेतला होता. मित्रांनो जवळजवळ विचार केला आपण तर 28 धावा या खेळाडूनं एक्सर एच्या माध्यमातून खेळताना बनवल्या होत्या. तोच कैलास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्लेसमेंटच्या माध्यमातून चेंडूला मात्र खेळलं जात आहे थर्ड मॅन रिझन मध्ये. ज्ञानेश्वर कोहली चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने पुढे येतात. फेक येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे वाटचाल करताना धावा पाहायला मिळत आहेत 10 धावा. स्थिती आणि परिस्थिती जर मैदानी पाहिली या सामन्याची तर ज्या प्रमाणे मालवणी संघाची जी स्थिती होती सुरुवातीला ती स्थिती आपल्याला एक्सर ए संघाची देखील पाहायला मिळत आहे. JTC लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ मित्रांनो विचार केला आपण तर 300 लोक जोडली गेलेली आहेत. आणि खास करून मास्टर्स कप जी टेनिस क्रिकेट विश्वातील खरं क्रिकेट खेळणारी स्पर्धा. कारण मित्रांनो या स्पर्धेमध्ये पैशाला मोल नाहीये. लक्षात ठेवा, जे प्रेक्षक असतील त्यांना असं वाटत असेल की 50,000ची स्पर्धा आहे का, ही 1 लाखाची स्पर्धा आहे का. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. तर ही पैशाची स्पर्धा नाहीये, ही स्पर्धा खऱ्या क्रिकेटची आहे. जी स्पर्धा आगरी कोळ्यांचा अभिमान आहे. मास्टर्स क्रिकेटच्या माध्यमातून 1990 साली या स्पर्धेचा उगम झाला होता अरुण कुमार वैद्य पटांगण राईच्या नगरीमधून. हे देखील विसरता कामा नये. यावेळेस आडव्या बॅटने अतिशय सुरेख फटका, त्या ठिकाणी शतरक्षक आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये. गडी मात्र बाद. एक मोठा धक्का एक्सर ए संघाला. परततोय डगआउटच्या दिशेनं कैलास. या कोली बऱ्याची शान आई तुझं देऊला या कोलीवाड्याची शान आहे तुझं देऊला. आमचे कोली लोकांचा मान आहे तुझं देऊला. आमचे कोली लोकांचा मान आहे तुझं देऊला. या कोली बऱ्याची शान आई तुझं देऊला या कोलीवाड्याची शान थँक्यू. आहे तुझं आगरी गोळ्यांची शान, आगरी गोळ्यांचा अभिमान. आई एकविरा मातेचं गाणं वाजलं गेलं. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 10 धावा धावफलकावर. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खरी मजा येणार आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये जे 2 खेळाडू आहेत ना मित्रांनो, या 2 खेळाडू विषयी जर म्हणायचं गेलं
तर या दोन खेळाडूंनी चांगल्याच मी म्हणेल मॅच विनिंग पारी खेळलेल्या आहेत. किशोर पाटील ज्या खेळाडूचा वारंवार उल्लेख मी करतोय, ज्या खेळाडूंना मित्रांनो मास्टर्स क्रिकेटमध्ये 2000 धाव्यांचा आकडा पूर्ण केलेला आहे, ज्या खेळाडूच्या नावावर अनेक शतकं आहेत, एका स्पर्धेमध्ये 100 धावा बनवण्याचा मान ज्या खेळाडूच्या नावावर आहे, मग तो रेकॉर्ड अजूनही तुटला गेला नाहीये. सर्व उच्च लेवलचा खेळाडू आहे, सर्वात उच्च लेवलचा, लक्षात ठेवा. मात्र त्याच्या सोबत कोण आहे तर विजय ठाकूर, ज्याला खास करून एक्सर ए संघाची रणमशीन म्हटलं जातं. एक्सर ए संघाचा मणका असं देखील म्हटलं जाईल. एक महत्वपूर्ण खेळाडू, कारण विजय ठाकूर म्हटलं तर एक मास्टर माइंड, ज्याप्रमाणे किशोर पाटील मास्टर माइंड आहेत त्याप्रमाणे विजय ठाकूर मास्टर माइंड आहेत. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर रायभाऊ, ज्याप्रमाणे आपण शोले पिक्चर मधली जय वीरूची जोडी पाहिलेली आहे ना, ती जय वीरूची जोडी नाही आहे, ही मास्टर्स क्रिकेट मधली जय वीरूची जोडी आहे. यांनी अनेक अनेक विक्रम या जोडीनं बनवलेले आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये. त्या कारणास्तव मी या जोडीला बेस्ट जोडी म्हणतोय एक्सर ए संघाची. मात्र सामना संपला नाही आहे. 10 धावा झालेल्या धाव फलकावर षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आणखीन एक बेस्ट वर्सेस बेस्ट टॉपचा गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ही लढाई कोणाची आहे? बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साइडला सुरेख फटका, चेंडू जातोय काउकवर रिझनच्या दिशेनं. धर्मेंद्र कोहली त्या ठिकाणी सज्ज आहेत, चेंडूला फील्ड करतायत. एक से एक काम चलाना पडेगा, एक पे रुकना पडेगा. हॅलो हॅलो हॅलो, हे बघा दोन्ही संघाला विनंती करतो की वेळ जास्त वाया घालू नका. कमिटीकडनं निर्णय आलेला आहे की लवकरात लवकर आपल्या स्पर्धा पार पाडायची. मी तुम्हाला विनंती करतो, आग्रहाची विनंती करतोय की तुम्ही वेळ वाया घालू नका. धन्यवाद रूपचंद ठाकूर. यावेळेस पुन्हा जागा बनवली होती, आडवे बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता किशोर पाटील यांना. कल्पना आहे मगाशी आपण पहिला 2 धावा का घेतल्या नाहीये, दोघांना पूर्णतः अनुभव आहे. आता मात्र जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर आपल्या दोघांना क्रीजवर राहणं गरजेचं आहे. या ज्या धावा आहेत ना रायाभाऊ, या धावेचं ओझं या 2 खेळाडूंच्या खांद्यावर आहे, इतकंच मी म्हणेल एक संघासाठी. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर झालेली आहे ती 11 धावा. यावेळेस सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी होताना ज्ञानेश्वर कोहली. का हा गोलंदाज बेस्ट बॉलर आहे, का या खेळाडूला मालवणी गावाचा चॉकलेट बॉय म्हटलं जातं, याचं कारण आहे. आज जर आपण या खेळाडूला पाहतोय तर लक्षात ठेवा, नेहमी स्मार्टनेसपणा या गोलंदाजामध्ये असतोय. आणि एक कौतुक करेल याचं मी की आगरी कोळी समाजाचा जो बहुमान मित्रांनो या गोलंदाजाला दिलेला आहे ना, पर्पल कॅप, ती अजूनही तो खेळाडू वापरतोय सतत 3 वर्ष झालं. सुरेख, अतिशय सुरेख गोलंदाजी. काय मी चॉकलेट बॉय हा उल्लेख केला म्हणून तो दर्जा, खास करून ऊर्जा निर्माण झाली का? कदाचित असेल, कारण हा जो चेंडू आहे या चेंडूचा जर आपण पेस पाहिला तर जवळपास 150हून अधिक असेल. 150हून अधिक असेल ना. तू स्वतःला शाहिद कपूर समजतोय या मला देखील माहिती आहे, मात्र तो ज्ञानेश्वर कोहली आहे, शाहिद कपूर नाही आहे. बेस्ट बॉलर मालवणी मास्टर्स. धावसंख्या 13. ऑन साइडला यावेळेस गॅप मध्ये चेंडू 1 बॉल, सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावसाठी चौकार. थँक्यू डीचे. धावसंख्या 17. याच फटक्यांची गरज आहे एक्सर ए या संघाला अडचणीतून मार्ग काढण्याचा. एकमेव मी म्हणेल प्रयत्न करावा लागेल किशोर पाटील यांना. मगाशी चांगली आठवण केली गेली, शाहिद कपूर यांची आठवण करून दिली गेली. ज्ञानेश्वर विषयी म्हणायचं गेलं तर कधी शाहिद कपूर त्याला का म्हणतायत मालवणी गावाचा, कारण तो सर्वाधिक शाहिद कपूरचे चित्रपट फॉलो करतोय, त्याची हेअरस्टाईल फॉलो करतोय. मात्र नो डाऊट एक चांगला लुक आहे. ज्ञानेश्वर म्हटलं तर चॉकलेट बॉय त्याला का म्हणतायत याविषयी नक्कीच जेव्हा एखादी ऑफलाईन स्पर्धा असेल त्यावेळेस नक्की त्याची मी चर्चा करेल. धावसंख्या आहे 17 आणि 17वर मात्र इथे आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फाईन निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने जात आहेत. तत्पूर्वी फक्त 1 धाव. धावसंख्या लेगबाईच्या स्वरूपात 1 न पुढे वाटचाल करते. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते मित्रांनो, ती म्हणजे 18 धावा. आता मात्र समीकरण बदलतं. आता जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये जवळपास 35 धावेची गरज. 12 चेंडू
35 धावा, येणारे 6 चेंडू. जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, टॉप क्लास जोडी, नो डाऊट. एक प्रकारे म्हणायचं गेलं सामना 50-50 आहे का राया भाऊ, की क्रॅकजेक आहे? जरी 50-50 असला, जरी क्रॅकजेक असला, तरी सामन्यामध्ये क्रंच आहे, सामन्यामध्ये क्रश आहे. कारण सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. कारण एक्सरे संघाला देखील पूर्णतः कल्पना आहे की सामना आम्ही देखील जिंकू शकतो, आमच्यामध्ये क्षमता आहे. कारण त्यांचे खेळाडू अजूनही डगआउटमध्ये काही महत्वाचे खेळाडू आहेत. मात्र या जोडीवर सर्वस्व भवितव्य मी तर म्हणेल एक्सर ए संघाच्या विजयाचा अवलंबून असेल. आता मात्र नक्कीच किशोर पाटील कैसा प्लॅन करतात मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाजांमध्ये चर्चा सुरू आहे की येणारं षटक किती धावा. 6 चेंडू 10 धावा, 6 चेंडू 15 धावा, 6 चेंडू 20 धावा. मात्र जितक्या धावा येतील तितक्या एक्सर ए संघासाठी महत्वाच्या ठरतील. मात्र जर कमी धावा आल्या या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तर एक्सर ए संघासमोर मात्र अडचणींचा डोंगर उभा राहील. पहिल्या चेंडूवर ऑन साइडला लॉफ केला गेला, डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मिलिंद कोहली त्या ठिकाणी आहेत. चेंडूला फील्ड करतायत, एकच धाव, फक्त एक धाव. गोलंदाजी पॉइंटवर कोण आहे मित्रांनो? मी तर म्हणेल अग्री कोळी समाजाचा बहुमान म्हणजे पर्पल कॅप सातत्यानं 3 वर्ष ज्या गोलंदाजाने आपल्या डोक्यावर ठेवली तो गोलंदाज, ज्याच्या खात्यावर 150हून अधिक विकेट आहे तो गोलंदाज धर्मेंद्र कोळी तुम्हाला गोलंदाजी पॉइंटवर पाहायला मिळतोय. म्हणजे एक प्रकारचं म्हणायचं गेलं तर मालवणी संघाचा बेस्ट बॉलर यावेळेस गोलंदाजी हाताळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, डीप मिड विकेट रिझर्व मध्ये विनोद कोहली चेंडूला फील्ड करतायत. फेक येईपर्यंत 2 धावा. इक्के दुक्के से 10 या 12 रन बन सकते हैं एक्सर टीम. इक्के नाही आणि दुहेरी धावेने मात्र 10 ते 12 धावा 6 चेंडू मध्ये तुम्ही कव्हर अप करू शकता. तुम्हाला मॅक्झिमम 15 ते 17 धावा या 6 चेंडू मध्ये यायला व्यतिरिक्त चांगले मॅच प्रेक्षकांच्या समोर येईल. 300हून अधिक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून. त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा इथे मी हार्दिक स्वागत करतोय. सुरेख सुरेख चेंडू, दर्जा उंचावणारी गोलंदाजी. एकमेव गोलंदाज म्हणायचं गेलं तर ज्याच्याकडे सर्वाधिक यॉर्कर चेंडू आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहतो मित्रांनो, मुंबई इंडियन्स म्हटलं तर लसित मलिंगा, मुंबई इंडियन्स म्हटलं तर बुमरा, तर मालवणी म्हटलं तर धर्मेंद्र कोहली, ज्याच्याजवळ सर्वाधिक यॉर्कर डिलिव्हरी हाताळण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. का हा गोलंदाज मित्रांनो टॉप लेवलचा आहे? का या गोलंदाजानं 3 वेळा पर्पल कॅप आपल्या डोक्यावर घेतली होती ते सिद्ध करतोय. यस, आय एम द बेस्ट सांगतोय तो सर्व प्रेक्षकांना की मी बेस्ट बॉलर आहे मालवणी या संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय, धावा झालेल्या आहेत धाव फलकावर त्या म्हणजे 22. मात्र एक्सर संघाची बेस्ट जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे हे देखील विसरता कामा नये. लॉफ करतोय हा चेंडू, काय सीमारेषा ओलांडेल का? फटका फसतोय मिलिंद कोहली त्या ठिकाणी आणि ऐन वेळी आपण पाहतोय महत्वाच्या क्षणी किशोर पाटील यांचा झेल पकडला जातोय, गडी बाद होतोय. इथे मात्र एक्सर ए संघासमोर मात्र अडचणींचा डोंगर उभा राहतोय. थँक्यू, धन्यवाद. डीचे चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जवळपास 327 लोक जुडली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये मला वाटते 170 लोक ही मालवणीची असतील. मात्र नक्कीच अनेक गावातून शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेला. सुरेख चेंडू अतिशय निर्णायक मी म्हणेन हे षटक हाताळलं गेलं धर्मेंद्र कोळी यांचं. जर आपण विचार केला या षटकाचा तर या षटकामध्ये अपेक्षा होती एक्सर ए संघाची की 15 ते 20 धावा या 6 चेंडूमध्ये यायला हव्या होत्या. मात्र धर्मेंद्र कोळीनं निव्वळ दिल्या त्या 4 धावा. 4 धावेचे षटक आणि मात्र या 4 धावेच्या षटकामध्ये मी तर म्हणेल की नक्कीच अनेक अडचणींना मात्र सामोरं जावं लागेल एक्सर ए या संघाला. कारण चेंडू जर आपण पाहिलं, चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि धावा जर आपण करायच्या पाहिल्या तर 31 धावा. 6 चेंडू 31 धावा. काय हा पराक्रम मास्टर्स क्रिकेटमध्ये झाला होता? तर यस, 2018चा विक्रम मी तुमच्या समोर आणतोय मित्रांनो. 2018 मध्ये जुचंद्रच्या नगरीमध्ये हा विक्रम झाला होता. जुचंद्र मास्टर्स कप मध्ये 6 चेंडूमध्ये 31 धावा पूर्ण झाल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र मिस होतोय.
नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा माझ्यावर असतील की 31 धावा कोणी केल्या होत्या. तर नारंगी वर्सेस पांडजू हा सेमीफायनलचा सामना मित्रांनो सुरू होता आणि त्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जितेंद्र भोईर मॅन फ्रॉम पांडजू आणि त्या 31 धावा कुठल्या होत्या. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 30 धावेची गरज विजयासाठी. इथे मात्र हा फटका ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फक्त एकच धाव. 3 विजेतापद ह्या वर्षामध्ये मित्रांनो मालवणी संघानं पटकावलेले आहेत आणि जबरदस्त कामगिरी आणि नक्कीच एक आत्मविश्वास दुगुणा झाला होता एक्सर ए संघाचा. कारण घोडबंदर सारख्या बलाढ्य संघाला एक्सर ए संघानं खास करून उपांत्य फेरीतून आपण पाहिलं कांदरपाडाच्या स्पर्धेमध्ये बाद केलं होतं आणि त्या कारणास्तव नक्कीच सर्वांच्या नजरा एक्सर ए या संघाच्या दिशेनं वळाल्या होत्या. कारण घोडबंदर म्हटलं तर एक नाव लौकिक असा संघ आहे. शेवटी क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतच राहत आहेत. कारण पेनकरपाडा संघाविषयी म्हणायचं गेलं तर पेनकरपाडा संघानं देखील मालवणी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याच्या मार्गावर आला होता. पेनकरपाडा संघ जर ऐन वेळेवर तो झेल सुटला नसता आणि जर तो षटकार आले नसते तर मालवणी संघ देखील पहिल्या फेरीमधून बाहेर पडला असता ते कांदरपाड्याच्या मैदानावर. शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमधून मित्रांनो बऱ्याच काही जर शिकायला मिळतं मित्रांनो आणि शेवटी नशिबाचा खेळ देखील खूप महत्वाचा आहे. आज कदाचित बाबूबाई नाही आहेत मालवणीमध्ये. ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव इथे अंकित केली जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळते 28 धावा या धावफलकावर पूर्ण होत आहेत. ऑन साइडला आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर मालवणी संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय. पुढील वाटचालीसाठी मालवणी या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही एक्सर ए संघाचा देखील इथे आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुढच्या सामन्याच्या दिशेनं. तत्पूर्वी मी दोन्ही संघांना विनंती करतोय मालवणी मास्टर्स आणि एक्सर मास्टर्स जेवण सुरू आहे. आपण जेवणाचा आस्वाद लगेचच घ्यायचा आहे. तत्पूर्वी वळतोय